वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे सोलापुरातून. सोलापूर शहरामध्ये अक्कलकोट रोड MIDC भागामध्ये एका कारखान्याला भीषण आग लागली. सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमाराला ही आग लागली आहे. अग्निशमन दल वेळेत पोहोचलं आणि त्यानंतर आग विझवायचा प्रयत्न झाला. आतापर्यंत तिघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले. यातले 3 लोक दगावल्याचीही प्राथमिक माहिती मिळते. त्याची गंभीर अवस्थेत आहेत. त्यांना रुग्णालयामध्ये पाठवले तर अद्याप 5 ते 6 जण कारखान्यामध्ये अडकले आहेत अशी माहिती तिथल्या काही अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. तर घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली आहे. पोलिसांची सुद्धा मोठी टीम आहे. मोठ्या बंदोबस्तामध्ये इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. याचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. जी आहे ती लागलेली आहे सेंट्रल इंडस्ट्रीज म्हणून टेक्सटाईल इंडस्ट्री आहे आणि आपण बघू शकताय की आगीची भीषणता ही आपण या ठिकाणी पाहू शकतोय. खरं तर या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जवळपास 3 ते 4 लोकांना बेशुद्ध अवस्थेमध्ये बाहेर काढण्यात आलेले आहे. मात्र अद्याप सुद्धा या ठिकाणी मध्ये जवळपास 4 ते 6 लोक अडकून पडल्याची प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. खरं तर आगीचे लोट आपण बघू शकताय, धुराचे लोट या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. खरं तर MIDC पोलीस स्टेशन परिसरातील पोलीस कर्मचारी जे आहेत ते त्यांचं कर्तव्य जे आहे ते या ठिकाणी बजावत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सोलापूर महानगरपालिकेकडनं अग्निशमन दलाच्या जवळपास 5 ते 6 गाड्या या ठिकाणी जी आग आहे ती विझवण्यासाठी युद्ध पातळीवरती त्यांचे जे प्रयत्न आहेत ते करत आहेत. त्यामुळे एकूणच या आगीचं जे स्वरूप आहे ते अतिशय भीषण दिसून येत आहे आणि मध्ये अडकलेल्या कामगारांना काढण्याचं काम जे आहे ते सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे. त्यामुळं या आगीमुळं आर्थिक नुकसान तर झालेलं आहे, मात्र जीवित हानी सुद्धा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावर संतोष शेखचा विश्वभूषण लिमये, साऊंड न्यूज, सोलापूर.